दाओस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दी कोका कोला कंपनीच्या उपाध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्यांचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आणण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. कोका कोला कंपनीच्या काही प्रतिनिधींनी गेल्या 2 महिन्यापूर्वी जामनेर येथील औद्योगिक वसाहतीला भेट दिली होती. या अनुषंगाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये झालेली ही चर्चा एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने जामनेरच्या औद्योगिक वसाहतीत मोठी औद्योगिक उलाढाल व्हावी, नवीन प्रोजेक्ट यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दी कोका कोला प्रोजेक्टकडे पाहता येईल. जामनेरच्या औद्योगिक वसाहतीला हायवेची कनेक्टिव्हिटी आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे येण्यास कोणतीही हरकत नसावी अशी सकारात्मक चर्चा फडणवीस यांनी कोका कोलाचे उपाध्यक्ष यांच्याशी केल्याची माहिती मिळाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत हे सुद्धा तिथे गेले आहेत. हा प्रकल्प जामनेरच्या औद्योगिक वसाहतीत किंवा गारखेडा परिसरात व्हावा अशी अपेक्षा आहे. वाघूर धरणाचे बॅकवॉटरचा लाभ या प्रकल्पाला मिळू शकतो. जामनेरला बेरोजगारी कमी करू शकेल असा प्रकल्प यावा अशी गिरीश भाऊ महाजन यांची केव्हापासूनचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने त्यांनी केलेली हालचाल निश्चितच अभिनंदनीय अशी म्हणावी लागेल. बेरोजगारांना काम मिळाले तर मोठा प्रश्न सुटेल. जामनेरच्या औद्योगिक विकासासाठी जे करता येईल ते करणार अशी भूमिका गिरीश भाऊ महाजन यांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. येत्या काही काळात जामनेर औद्योगिक वसाहतीत कोका कोला कंपनी सोबतच आणखीही काही नवीन प्रकल्प येऊ अशी 9 वर्षाला आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. जामनेरच्या विकासासाठी गिरीश भाऊ महाजन यांचे योगदान नेहमीच राहिले आहे आणि यापुढेही राहील यात शंकाच नाही.